पोंभुर्णा तालुक्यात स्थानिकांना रोजगार देण्याच्या घोषणा होत असतानाच पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील चिंचल धाबा येथील स्थानिक कामगारांच्या मेहनतीचा मोबदला तब्बल 6 महिन्यांपासून रखडल्याचा आरोप समोर आला आहे। वारंवार आश्वासने मिळूनही हक्काची मजुरी न मिळाल्यानं कामगारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं। सामाजिक कार्यकर्ते मनीष यशवंत राऊत यांनी कामगारांची भेट घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला। मात्र ठोस तोडगा न निघाल्यानं त्यांनी तहसीलदार तसंच पोलीस ठाण्यात निवेदन देत कायदेशीर मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू केलं। कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला तातडीनं मिळावा या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला पत्रकार आणि नागरिकांचाही पाठिंबा मिळाला। आंदोलनाची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून आंदोलनकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी 8 दिवसांत कामगारांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं। मात्र आश्वासनावर समाधान न मानता मनीष राऊत यांनी वन विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे। 8 दिवसांत कामगारांच्या खात्यावर हक्काची मजुरी जमा झाली नाही तर त्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल असा अल्टिमेटम त्यांनी दिला। त्यामुळं आता 6 महिन्यांपासून रखडलेल्या मजुरीचा प्रश्न वन विभाग 8 दिवसांत सोडवणार का की कामगारांना पुन्हा आश्वासनांच्या फेऱ्यातच ठेवणार याकडे चिंचल धाबा परिसराचं लक्ष लागलं आहे।